भरूचच्या 700 वर्ष जुन्या जामा मशिदीवरून वाद पुन्हा भडकला. महानुभाव पंथ व हिंदू संघटनांचे 15 जून रोजी हस्ताक्षर अर्पण यात्रेसह भव्य आंदोलन. गुजरातमधील भरूच शहरात राष्ट्रीय वारसा दर्जा असलेल्या 700 वर्ष जुन्या जामा उर्फ जुम्मा मशिदीवरून निर्माण झालेला वाद आज पुन्हा एकदा चिघळला. महानुभाव पंथाचे संस्थापक 12व्या शतकातील तत्वज्ञ व समाजसुधारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान आणि समाधी विस्तार याच ठिकाणी असल्याचा दावा करत हजारो महानुभाव पंथी व हिंदू संघटनांनी आज रविवारी 15 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून हस्ताक्षर अर्पण यात्रेसह भव्य आंदोलन केले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व भरूचचा ऐतिहासिक संबंध लीलाचरित्रातील माहितीनुसार 12व्या शतकाच्या पूर्वार्धात 1142 म्हणजेच विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्यातील एका शुक्रवारी गुजरातच्या भडोच म्हणजेच आताच्या भरूच येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार झाला. त्यांचे जन्मगाव हरिपाल देव होते. त्यांचे वडील विशाल देव हे भडोचचे राजा मल्लदेव यांचे मुखिया होते, तर आईचे नाव मालनदेवी होते. महानुभाव धर्मीय अनुयायी त्यांना ईश्वराचा अवतार मानतात. स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केली. मशिदीचा प्रथमच कुलूप प्रशासक सतर्क जुम्मा मशिदी ट्रस्टचे ट्रस्टी अब्दुल कामठी यांच्या माहितीनुसार 700 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मशिदीचा मुख्य दरवाजा कुलूप लावण्यात आले. मौलवी परवेज यांनी सांगितले की गुजरात पुरातत्व विभागाने काही दिवसांपूर्वी नोटीस देऊन जुन्या इमारतीच्या व छत घालणे व भिंतीवर रंग देणे या बाबी दाखवत दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे ट्रस्टींनी मशिदीचे दरवाजे बंद केल्याचा निर्णय घेतला. वादाचे मूळ मूर्ती व अवशेषांचा दावा. श्री चक्रधर स्वामी जन्मस्थळ राष्ट्रीय धरोहर संरक्षण समितीचा हा दावा आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI द्वारा संरक्षित जामा मशिदीच्या तळमजल्यावर हिंदू आणि जैन धर्माच्या मूर्ती व अवशेष आहेत. संत मुक्तानंद स्वामी यांनी सांगितले की भरूचमधील जैन मंदिर श्रीधर स्वामी राष्ट्रीय धरोहर जी सध्या जामा मशीद म्हणून ओळखली जाते ती मूळतः पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणारे स्मारक आहे. त्यांनी येथील प्रतिमा व खांबावरील नक्काशी सनातन परंपरा दर्शवतात असा दावा केला आहे. राजमहाल मुक्ती आंदोलनाचा दिशा अतिक्रमण पाडले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र राजमहाल मुक्तीसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला आता निर्णायक दिशा मिळत आहे. राजमहाल परिसरातील मुस्लिम समाजाच्या अनधिकृत अतिक्रमणाचा काही भाग शासनाने जमीनदोस्त केला आहे. 15 जून 5000 लोकांच्या जमावाने आवाहन 15 जून रोजी सुमारे 5000 लोकांच्या जमावाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने मशीद परिसरासह संपूर्ण शहरात निगराणी वाढवली आहे. भरूचचे जिल्हाधिकारी NK गवहाने यांनी सांगितले की कायदा सुव्यवस्थेची कोणतीही समस्या नाही. स्मारकाचे प्रबंधक आणि सुरक्षा ASI करते. मुस्लिम पक्षाची भूमिका. जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष मौलाना कुरेशी गुलाम मुस्ताफा यांनी शहरातील शांतता आणि भाईचारा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ट्रस्टने म्हटले आहे की जामी मशीद अनेक पिढ्यांपासून मुस्लिमांसाठी प्रार्थनास्थळ म्हणून सक्रिय आहे. पार्श्वभूमी. 3 मार्च 2026 रोजी काही महिलांनी मशीद परिसरात पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 18 मे ते 23 मे दरम्यान चक्रधर स्वामींच्या अनुयायांनी उपोषण आंदोलन केले होते. हस्ताक्षर अर्पण यात्रा. आजच्या आंदोलनात हस्ताक्षर अर्पण यात्रा काढण्यात आली. आंदोलकांच्या मते ही केवळ यात्रा नाही तर स्वामींच्या जन्मभूमी मुक्तीसाठी समाजाच्या सामूहिक संकल्पनाची घोषणा आहे. दरम्यान प्रशासनाने लोकांना अफवा किंवा गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुण्याहून मी अर्चनाताई सोनार, योग गुरु वृत्त संपादक.